राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत खूप सकारात्मक पावलं टाकलीत, निर्णय पण घेतलेत. कालच जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आहे, ते बैठक स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी समितीबरोबर घेतली. आणि पहिली मागणी जरांगे पाटील साहेबांची काय होती, जेव्हा सुरुवात त्यांनी केली आंदोलनाची, त्यांची पहिली मागणी होती की मराठवाड्यातल्या लोकांकडे निजाम काळातले आमच्याकडे पूर्वजांची कुणबी नोंदी आहेत, आम्हाला त्याप्रमाणे कुणबीचे दाखले द्या. बघा अजूनही पाठीमागे जाऊन थोडंसं पहिली त्यांची मागणी होती. त्याच्यावर काल आपण निर्णय घेतला की बाबा जी काय जस्टिस शिंदे समितीने शिफारशी केलेल्या आहेत किंवा ज्या नोंदी तपासलेल्या आहेत, आता नोंदी जरी 11,500 सापडल्या असल्या तरी त्यांची मुलं, त्यांची भाऊ, त्यांच्या मुली, त्यांचे पुतणे, पाठीमागं कोणी घेतलं नसेल तर ते असं म्हणजे साधारणतः 11,000 जरी आपण आत्ता म्हणत असलं तरी प्रत्यक्ष ते दाखले मिळणाऱ्यांची संख्या कदाचित लाखाच्या आसपास असेल. हा तर निर्णय आपण केला की बाबा ठीक आहे, ज्यांचे दाखले म्हणजे ज्यांचे पुरावे सापडलेले आहेत त्याच्या बाबतीत आजच सर्व जिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार यांना माननीय महसूल मंत्री महोदयांनी बैठकीसाठी बोलवलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये ते निर्देश त्या पद्धतीने देणार आहे. मग एक एक पाऊल सरकार पुढे टाकतंय. आता दिल्लीमध्ये हे सरसकट आरक्षण द्या ही आता जी मागणी आता आहे म्हणण्यापेक्षा पहिल्यापासून जरांगे पाटील साहेबांची ती एक दुसरी मागणी होती. त्याच्या बाबतीत सुद्धा काल निर्णय झाला की क्युरेटिव्ह पिटिशन आपल्या बाजूने झाल्याशिवाय आपल्याला जी कोर्टाची मनाई आहे किंवा कोर्टाने जे खालचा निर्णय रद्द केला आहे तो आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशनमधनंच आपल्या बाजूने करता येण्यासारखा आहे. मग त्याच्यासाठी काल ॲडवायझरी बोर्ड रिटायर्ड 3 सिनियर हायकोर्ट जज लोकांचं, जस्टिस भोसले साहेब, जस्टिस गायकवाड साहेब, जस्टिस शिंदे साहेब यांचं ॲडवायझरी बोर्ड आपण नेमलं आणि ते आपल्याला या बाबतीतलं योग्य मार्गदर्शन करणार आहेत की क्युरेटिव्ह पिटिशन कसं यशस्वी करता येईल. आता क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये मी राजकीय बोलणार नाही, परंतु रिव्ह्यू पिटिशनच्या वेळी ज्या गोष्टी यायला पाहिजे होत्या पुढं त्या माननीय सुप्रीम कोर्टासमोर आल्या नाहीत, त्या आपण नव्यानं आणतोय. आता म्हणजे सगळ्या बाजूनं सकारात्मक सरकारची भूमिका आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, दोन्हीही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं आणि पूर्ण मंत्रिमंडळाचं हे म्हणणं आहे की क्षणिक आरक्षण नको आहे, हे कायम टिकणारं आरक्षण पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व खबरदारी घेऊन अगदी कॉन्क्रीट अशा पद्धतीचं हे आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टीनं आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. लेकिन जो एक और मांग हो रही है कि विशेष अधिवेशन या विशेष सत्र बुलाया जा सकता है, इसको लेकर आपको कितनी संभावना लगती है? इसके बारे में माननीय सीएम और डीसीएम साहब से चर्चा आज हो सकती है कैबिनेट की बैठक में, लेकिन अभी तो इसके बारे में हमारे पास कोई मालूमात नहीं है. अभी जा रहे हैं हम लोग कैबिनेट के लिए. कैबिनेट में अगर इसके ऊपर चर्चा होती है तो कैबिनेट खत्म होने के बाद ऑफिशियली इसके बारे में आपको कम्युनिकेट किया जाएगा. विशेष अधिवेशनासाठी आता आमदारांनी देखील धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. लाक्षणिक उपोषण आपल्याच बंगल्यासमोर असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसलेले आहेत. 6 आता सकाळी जर पाहिलं तर 3 आमदार होते, आता ती संख्या वाढत चाललेली आहे. आपल्यावरच आपल्या आमदारांकडून दबाव वाढत चाललाय. नाही, आमदारांचं आरक्षण मिळावं हे जसं म्हणणं आहे तसं आरक्षण दिलं पाहिजे हे सरकारचं सुद्धा म्हणणं आहे. म्हणजे आमदार महोदयांच्या म्हणण्यामध्ये काही वेगळा अर्थ आहे अशातला भाग नाही. त्यांची सुद्धा तीच मागणी आहे. आम्ही सुद्धा उघड उघड बोलतोय ना. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही आरक्षण देणार आहे म्हणून. जे आम्ही सांगतोय तेच माननीय आमदार महोदयांचं मत आहे. त्यामुळे निश्चितपणे याच्या बाबतीत माननीय सीएम साहेब आणि दोन्ही डीसीएम साहेब याच्या बाबतीत निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतील. याच्या बाबतीत आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होईल. आम्ही आता मंत्रिमंडळ बैठकीच्या बाहेर काही बोलणं ज्याच्यावर अद्याप चर्चा झालेली नाही, त्यामुळे मी तेच म्हणतो थोडा वेळ थांबा, 1 तास 2 तास, कॅबिनेट संपली की आम्ही सांगतो तुम्हाला. हिंदी में आज कैबिनेट में मीटिंग में स्वरूप क्या होगा, किन किन विषयों पर चर्चा होगा और जिस पर कैबिनेट में रूटीन जो हर हफ्ते के हमारी मंगलवार को कैबिनेट होती है, ऐसी रूटीन कैबिनेट आज भी है. कल जो सब कमेटी मंत्रिमंडल उपसमिति जो है मराठा आरक्षण के ऊपर, वो समिति का जो पहला रिपोर्ट आया है उसको स्वीकृति आज की कैबिनेट में दी जाएगी और आगे की कैसी प्रोसीजर हो इसके बारे में भी आज की कैबिनेट में चर्चा हो सकती है. और अधिवेशन का जो इशू अभी सामने आ रहा है उसके बारे में भी सीएम साहब और दोनों डीसीएम साहब के साथ कैबिनेट में चर्चा होगी. सर, हिंसा भीड़ में जिस प्रकार की हिंसा की घटनाएं सामने आ रही हैं, विधायकों के घर उनके ठिकाने निशाने पर हैं, इसको लेकर आप क्या करना चाहेंगे और ऐसी घटनाएं ना हो इसको लेकर सरकार क्या करेगी? देखिए, अभी हिंसा ये तो ठीक नहीं है. कल से 3-4 बार स्वयं
मनोज जरांगे पाटिल साहब ने अपील किया महाराष्ट्र की जनता को कि किसी को भी हिंसा नहीं करनी चाहिए, पथरावबाजी नहीं करनी चाहिए, अहिंसा की मार्ग से, शांतता की मार्ग से आप लोग आंदोलन करें। लेकिन अभी उनका भी नहीं सुन रहे लोग। ऐसा लग रहा है कि क्योंकि 3-4 बार खुद माध्यम की तरफ से, टीवी चैनल की तरफ से माननीय जरांगे पाटिल साहब ने विनंती किया सब महाराष्ट्र की जनता को। इसीलिए मेरा भी कहना है सरकार का प्रतिनिधि से होने की वजह से कि किसी ने भी कानून अपने हाथ में नहीं लेना चाहिए, हिंसा नहीं करनी चाहिए। सरकार पॉजिटिवली आगे बहुत स्पीडली जा रही है, सरकार के ऊपर थोड़ा भरोसा रखना चाहिए। और मैं इतना ही कह सकता हूँ कि जल्द से जल्द ये आरक्षण देने के लिए जो भी उपाय योजना करनी चाहिए वो करने के लिए हमारी गवर्नमेंट बांधील आहे। एक शेवटचा प्रश्न असा आहे की या हिंसक वळणाला कुठेतरी जाणून बुजून त्याला वाव दिली जात आहे आणि हे हिंसक वळण केलं जात असल्याचं देखील काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत, जे पोलिसांची बैठक झाली होती वर्षा बंगल्यावरती, त्यामध्ये काही अहवाल समोर आलेला आहे। याकडे कसं पाहता? नाही, याची मला कल्पना नाही, कारण माननीय सीएम साहेबांची, डीसीएम साहेबांची बैठक झाली, त्याच्यात काय चर्चा झाली याची माहिती आम्हाला नाही। आज कदाचित या राज्यातल्या सगळ्या परिस्थितीवरती म्हणजे विषयपत्रिकेवर असणारे मंत्रिमंडळ बैठकीतले विषय चर्चा झाल्यानंतर कदाचित याच्यावर सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते। ती झाल्यानंतर आम्ही आपल्याला अवगत करू। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।